मानवाला नेहमीच औत्सुक्य वाटत आलेलं आहे की या सूर्याची ऊर्जा आपल्याला का मिळते, चंद्र का फिरतो, हे निरनिराळे ग्रह आपण का बघतो आणि दूर अंतरावरचे जे तारे आहेत हे कशा तऱ्हेने तयार झालेले आहेत. आणि या सर्व औत्सुक्यामधनंच मानवाने विविध प्रकारे विश्व कसं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठीचा पहिला प्रयत्न इसवी सनापूर्वीच्या काळात 2000 वर्षापूर्वी ॲरिस्टॉटलने केला होता. त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी आहे. या संकल्पनेमध्ये नंतर वेगवेगळ्या संशोधनामधनं बदल होत गेलेले आहेत. या सर्वच बाबतीतली माहिती आज आपण डॉक्टर जयंत नारळीकरांशी चर्चा करून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर साहेब. डॉक्टर नारळीकरांचं जे काही शिक्षण आहे त्याबद्दल सगळ्यांनाच आपल्याला कल्पना आहे, तरीसुद्धा थोडक्यात त्यांची माहिती मी देऊ इच्छितो. डॉक्टर नारळीकरांचं त्यांनी BSc बनारस हिंदू विद्यापीठामधनं केलं. त्यांचे वडील हे रँगलर होते, बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे ते प्रमुख होते आणि आई संस्कृतची प्रकांड पंडिता. असा वारसा लाभलेले डॉक्टर नारळीकर त्यानंतर केम्ब्रिजला गेले. तिथे त्यांनी BA MA याचबरोबर नंतर PhD आणि नंतर SCD ही केम्ब्रिज विद्यापीठातली सर्वोच्च पदवी पण पटकावली. हे पटकावत असताना ते रँगलरही झाले आणि त्याचबरोबर तिथलं स्मिथ पारितोषिक, टायसन पारितोषिक, ॲडम्स पारितोषिक असे खगोलशास्त्रातले सर्वोच्च सन्मानसुद्धा त्यांनी मिळवले. नंतरच्या काळामध्ये फ्रेड हॉईल या आपल्या गुरुबरोबर त्यांनी विश्व कशा तऱ्हेने निर्माण झालं असावं याविषयीची एक संकल्पना सिद्धांतही मांडला. त्याला जगभर प्रसिद्धी मिळाली आणि हॉईल नारळीकर सिद्धांत म्हणून तो जगन्मान्य आहे. ॲरिस्टॉटलच्या काळापासून पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे असं समज दृढ झाला होता. या समजाला तडा जायला केव्हापासून सुरुवात झाली? या समजाला सर्वात मोठा हादरा पहिल्यांदा बसला ते कोपर्निकसच्या काळामध्ये, आजपासून एक 5 शतकांपूर्वी. कोपर्निकसनं असा सिद्धांत मांडला की पृथ्वी ही स्थिर नसून सूर्याभोवती फिरते आणि इतर ग्रहसुद्धा सूर्याभोवती फिरतात. त्यामुळे पृथ्वीचं महत्त्व एकदम कमी होत होतं. लोकांना त्यावेळी ते पटलं नाही आणि त्याला खूप विरोध झाला. परंतु ही फक्त पहिली पायरी होती. त्यानंतर आणखीन हादरे बसत गेले, कारण विल्यम हर्शल हा प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ होता. त्यांनी कल्पना मांडली ती की आपली आकाशगंगा तिच्या केंद्रस्थानी सूर्य आणि त्याची सूर्यमाला आहे. त्यामुळं असं वाटत होतं शास्त्रज्ञाला किंवा मानवाला की आपण पृथ्वीवरचे जरी सूर्याभोवती फिरत असलो तरी निदान आपला सूर्य तरी एका महत्त्वाच्या ठिकाणी आहे. पण या शतकाच्या आरंभी त्या कल्पनेलाही धक्का बसला आणि असं दिसून आलं की आपली सूर्यमाला, आपला सूर्य हे आकाशगंगेच्या केंद्रस्थानी नसून त्यापासून खूप लांब आहेत. प्रकाशाला केंद्रस्थानापासून सूर्यापर्यंत यायला किंवा पृथ्वीपर्यंत यायला जवळजवळ 30,000 वर्ष लागतील, इतके लांब आपण आहोत. तेव्हा हे सगळं विचारात घेता आता आपण कुठल्याही महत्त्वाच्या ठिकाणी नाही याची आपल्याला खात्री पटलेली आहे आणि पृथ्वीचं ते महत्त्वाचं स्थान केव्हाच नाहीसं झालं आहे. खगोलशास्त्रामधला तो मला वाटतं अतिशय महत्त्वाचा टप्पा असावा. पण आपण आत्ताच जे म्हणालात की आकाशगंगा ज्या आहेत त्या एवढ्या दूरवर आपली आकाशगंगा 30,000 प्रकाश वर्षापर्यंत आहे, तर प्रत्यक्षात आपण जे तारे पाहतो त्याचा प्रकाश केव्हापासून येत असतो आपल्याकडे? आता एकंदर आकाशगंगेची व्याप्ती पाहिली तर मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे आपण आकाशगंगेचेच घटक आहोत आणि आकाशगंगेच्या केंद्रस्थानापासून 30,000 प्रकाश वर्षाच्या अंतरावर आहोत. म्हणजे प्रकाशाला 30,000 वर्ष लागतात. परंतु आपला अगदी जवळचा तारा पाहिला
तर तिथून प्रकाश आपल्यापर्यंत यायला जवळजवळ 4.25 वर्ष इतकीच लागतात. अर्थात सूर्य आपल्यापासून किती लांब आहे आपल्याला थोडीफार कल्पना आहे. 9 मिनिटापासून येतो. सूर्यापासून एक 8 मिनटं लागतात. त्या तुलनेत 4.25 वर्ष म्हणजे किती लांब आहे कल्पना करावी. आणि त्या तुलनेत आकाशगंगेची एकंदर व्याप्ती पाहिली तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाशाला जायला 1,00,000 वर्ष लागतील. अशी ही एकंदर आपल्या आकाशगंगेची व्याप्ती आहे. त्या पलीकडं गेलं दुसऱ्या आकाशगंगा, दुसरी तारका विश्व पाहिली तर त्यांची अंतरं इतकी प्रचंड आहेत की अगदी जवळून प्रकाश यायला 10,00,000 वर्ष, 20,00,000 वर्ष इतकी लागू शकतात. नाही, मग याच्या आपण जे काही चित्र बघतो आकाशामध्ये ते प्रत्यक्षात जे चित्र तेव्हा आत्ताचं नसतं. नाही, आपण आता एखादा तारा पाहिला, समजा त्या ताऱ्याचं अंतर 10 प्रकाश वर्ष आहे, तर आपण तो पाहतो तो 10 वर्षापूर्वीचा तारा कसा होता ते पाहतो. किंवा लांबची आकाशगंगा विचारात घेऊया, तिथून प्रकाशाला यायला 1 कोटी वर्ष लागत असली तर त्याचा अर्थ असा की आपण जे चित्र आकाशगंगेचं पाहतो ते आजचं चित्र नसून 1 कोटी वर्षापूर्वीचं आहे. आणि आपण अशी कल्पना करू शकतो त्याच्यात महत्त्वाचे बदल घडले असतील, परंतु ते कळायला आपल्याला काही उपाय नाही, मार्ग नाही. म्हणजे शंकराचार्यांचा जो सिद्धांत होता ब्रह्मसत्य जगम मिथ्या म्हणजे मायावाद जो आहे तो या अर्थाने ॲस्ट्रॉनॉमिकल टाईममध्ये सुद्धा खरा होतो असं दिसतंय. त्याबद्दल माया अनेक तऱ्हेनं आपल्याला दिसून येते. दुसरं एक उदाहरण द्यायचं, तुम्ही आत्ता उल्लेख केला म्हणूनच सांगतो की आपल्याला कधीकधी 2 प्रकाश स्रोत दिसतात आणि असं वाटतं की हे 2 वेगळी प्रकाश स्रोत आहेत, परंतु खरोखर त्या प्रकाश स्रोताकडून जो आपल्याकडे प्रकाश येतो ते मूळ एकच स्रोत असून 2 वेगवेगळ्या मार्गाने प्रकाश येतो, म्हणून आपल्याला 2 बिंब दिसतात. त्यामुळे जे पाहतो त्याच्यावर विश्वास ठेवू नये हे आता खगोलशास्त्रज्ञाला पटलेलं आहे. हे जे विश्व आपण बघतो ज्याच्यामध्ये असंख्य आकाशगंगा आहेत लक्षावधी, या आकाशगंगा आणि हे विश्व केवढं आहे आणि ह्या विश्वाचं वय साधारणपणे किती आहे? विश्वाचं वय किती किंवा मर्यादा किती ही कल्पना आपण विश्वाचे मॉडेल्स करून, म्हणजे ही गणिताची मॉडेल्स असतात, आपण कार्डबोर्डचं मॉडेल करतो तसं नाही, तर गणिताची मॉडेल्स करून त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो आणि मग त्याची तुलना प्रत्यक्ष निरीक्षणाची करता येते. तर त्या मॉडेल्सबद्दल मी थोड्या वेळात सांगेन तुम्हाला, परंतु आपला पहिला जो प्रश्न आहे की विश्वाची मर्यादा किती लांबपर्यंत विश्व दिसतं, तर सर्वात उत्तम लांबचं पाहणारी दुर्बीण म्हणजे हबल अंतराळ दुर्बीण आहे. तर हबल दुर्बिणीतून आपल्याला किती लांबचं विश्व दिसतं, म्हणजे अगदी दूरची आकाशगंगा, दूरचं तारका विश्व आपल्याला आज दिसत असेल, तिथून प्रकाश यायला 10 ते 15 अब्ज वर्ष झालेली असतात. म्हणजे 10 ते 15 अब्ज प्रकाश वर्ष इतक्या लांबचं आपल्याला आज दिसू शकतं. पुसट का होईना पण दिसतं. परंतु त्या पलीकडं काही आहे का हे कळायला मार्ग नाही, कारण आपली पाहायची जी शक्ती आहे, आपला जो आवाका आहे तो तिथपर्यंत आहे. त्याच्या पलीकडेही विश्व असू शकेल, म्हणजे त्याला मर्यादा नसेलही, परंतु आत्ता आपण केवळ गणिती आडाखे करून सांगू शकतो ह्या प्रतिमानाप्रमाणे त्याला मर्यादा आहे, अमुक प्रतिमानाप्रमाणे त्याला मर्यादा नाही. वयसुद्धा किती असेल हे सांगणं अवघड आहे. आता आपण जर 10 ते 15 अब्ज प्रकाश वर्ष इतकं लांब पाहू शकतो, म्हणजे तिथून प्रकाश आलेला आहे, म्हणजे विश्वाचं वय तेवढं तरी असायला पाहिजे. आता त्यावरून पुढं जाऊन आपण असंही पाहू शकतो की आपल्याला तारे दिसतात, त्यांचं वय काय आहे ते ठरवण्याचे काही उपाय आहेत, आणि ते तारे साधारण 10 ते 15 अब्ज वर्षांचे असतात. म्हणजे एवढं मानायला जागा आहे की विश्वाचं वय हे कमीत कमी 10 ते 15 अब्ज वर्ष तरी असावं. अच्छा, हा खूपच मला वाटतं म्हणजे विश्वाची व्याप्तीबद्दल आपल्याला अद्यापही फारसं काही पूर्णपणे समजलं आहे असं यावरून दिसत नाही. पण विश्व कसं निर्माण झालं असावं यासंबंधी 2 संकल्पना मोठ्या प्रमाणावरती आहेत, की एक बिग बँग थेअरी आहे
आणि दुसरी जी आहे स्टेडी स्टेट थेअरी, याच्याबरोबर आपण फ्रेड हॉईल बरोबर त्याचे जनक आहात, तर ह्या दोन्ही संकल्पना काय आहेत? तर बहुजन मान्य असा जो सिद्धांत आहे त्याला महास्फोटाचा सिद्धांत किंवा बिग बँग थिअरी, तुम्ही आत्ता बिग बँगचं नाव ते म्हणतात. तर त्यामध्ये अशी कल्पना असते की एका ठराविक क्षणी विश्वाची उत्पत्ती झाली आणि ती उत्पत्ती एका प्रचंड स्फोटामध्ये झाली. त्यातून जे काय बाहेर पडलं ते काय कुठल्या प्रकारचं होतं, कुठल्या प्रकारचे कण होते, कुठल्या प्रकारचं रेडिएशन प्रारण होतं हे आपण सांगू शकत नाही इतक्यात. परंतु हळूहळू त्याच्यात बदल होत आपल्याला जे विश्व दिसतं ते त्यातून निर्माण झालं आणि आकाशगंगा झाल्या, आकाशगंगांचे समूह झाले. हे सर्व कसं तयार झालं याबद्दल सध्या संशोधन चालू आहे. ते महास्फोटाच्या संदर्भामध्ये की महास्फोटापासून सुरुवात झाली आणि आज आपल्याला एक विश्व दिसतंय, त्याच्यामध्ये प्रसरण चालू आहे. म्हणजे सर्व आकाशगंगा, सर्व तारका विश्व एकमेकापासून दूर जात आहेत, हे एक चित्र आपल्याला दिसतंय. आणि ते असं आपण मानायचं की त्या मोठ्या स्फोटाचे हे दूरगामी परिणाम आपण पाहतो. तर दुसरी कल्पना म्हणजे स्टेडी स्टेट, आणि ही स्टेडी स्टेट थिअरी प्रथम मांडली ती बॉन्डी, गोल्ड आणि हॉयल या तिघांनी 1948 साली मांडली. परंतु पुढं त्या सिद्धांताला धक्का बसला आणि त्याचं मुख्य कारण असं होतं की 1965 साली एक विशेष घटना घडली खगोल विज्ञानाच्या, खगोल निरीक्षणाच्या जगामध्ये. ती अशी की एक प्रचंड प्रमाणात सगळीकडं पसरलेलं सर्वव्यापी असं प्रारण, ज्याला रेडिएशन बॅकग्राऊंड, प्रारणाची पार्श्वभूमी अशी पाहायला मिळाली. आणि ती इतकी सगळीकडं गुळगुळीत स्वरूपाची होती, त्याच्यामध्ये कुठलाही उंच सखलपणा नव्हता, की असं सांगणं अवघड होतं की हे प्रारण काही स्रोतांपासून निर्माण झालं असावं. आणि मग ते कसं उत्पन्न झालं, तर महास्फोटाच्या सिद्धांतानुसार असं प्रारण स्फोटानंतर जे प्रचंड प्रारण निर्माण झालेलं होतं त्या काळी अतिशय प्रचंड तापमानाचं, त्याचा हा अवशेष आहे असं म्हणून त्याचं समाधान करता येतं. परंतु हा जो स्टेडी स्टेट सिद्धांत आहे, स्थिरस्थितीचा सिद्धांत, त्याला अशा तऱ्हेचं एक्सप्लेनेशन, त्याची कारणमीमांसा देता आली नाही, म्हणून तो सिद्धांत काही काळ तो बाद झालेला होता. गेल्या 6-7 वर्षामध्ये फ्रेड हॉईल, जेफ्री बर्बीज आणि मी, आम्ही तिघांनी मिळून त्या सिद्धांताचं पुनरुज्जीवन केलं आहे आणि त्याला आम्ही क्वासी स्टेडी स्टेट थिअरी असं म्हणतो. म्हणजे स्थिरवत स्थिती, पूर्णतया स्थिर नाही, त्याच्यात थोडा खालीवर असा प्रकार घडत असतो, परंतु विश्वाचं एक एक्सपॅन्शन किंवा प्रसरण ते मात्र चालू असतं. तर कधीकधी ते प्रसरण म्हणजे विश्व वाढत असतं, कधीकधी छोटं होतं, ज्याला आपण दोलन म्हणतो, ऑसिलेशन म्हणतो, तेही त्याच्यात असतं. तर आमचं असं म्हणणं की विश्व हे अनादी आणि अनंत आहे आणि महास्फोटासारखा कुठला क्षण त्याच्यात कधीच नव्हता, परंतु लहान लहान स्फोट त्याच्यात घडत असतात आणि त्यातून नवीन पदार्थ उत्पन्न होतात आणि त्यातून आकाशगंगा वगैरे तयार होतात. तर सध्या या दोन सिद्धांतांमध्ये एक तऱ्हेची स्पर्धा उत्पन्न होऊ घातलेली आहे आणि आम्ही असा दावा केला आहे की काही तारे, मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे, त्यांचं वय इतकं जास्त आहे की महास्फोटाच्या एकंदर कालमर्यादेत ते बसत नाही. म्हणजे महास्फोटात जर विश्वाची उत्पत्ती झाली असती तर त्याचं वय आज एक 10 अब्ज वर्ष असलं असं आपण गृहीत धरूया. तर आपल्याला 15 अब्ज वर्षाचे तारे का दिसतात, हे कोडं महास्फोटाच्या सिद्धांताला सोडवता आलं नाही. म्हणून आणि अशा तऱ्हेचे पेच प्रसंग क्वासी स्टेडी स्टेट किंवा स्थिरवत स्थितीच्या सिद्धांताला झेलावे लागत नाही, त्याला ते उत्तर देऊ शकतं. म्हणून आम्हाला असं वाटतं की हा सिद्धांत पुन्हा विचारात घ्यावा. विश्वनिर्मितीच्या संदर्भामध्ये दोन संकल्पना आहेत.
एक संकल्पना जी आहे ती बिग बँग थेअरी या नावाने ओळखली जाते. पण महाविस्फोट घडवून आणण्याच्या आधी सुद्धा काहीतरी असणारच ना, हे त्या थेअरीमध्ये काही त्याला स्थान नाही आहे का? नाही, त्या थिअरीमध्ये स्फोटापासूनच घड्याळ सुरू होतं आणि आधी या शब्दाला अर्थ नाही. म्हणजे जसं तुम्ही म्हणता विश्वाला मर्यादा आहे का, ती अंतराची मर्यादा आपण विचारात घेतो, तसं कालखंडाची सुद्धा मर्यादा असू शकते की काल हा अमुक एका क्षणापूर्वी नव्हताच, त्यामुळे पूर्वी हा शब्दच त्याच्यात येत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. सिंग्युलॅरिटी हां, असं त्याला मुद्दाम तो एक विचित्र क्षण म्हणतात, स्पेस टाईम सिंग्युलॅरिटी. म्हणजे संपूर्ण विश्व त्या बिंदूत समाविष्ट होतं आणि काल त्याच्या पूर्वी नव्हताच. अर्थात गणितज्ञांना हे तितकंसं पटत नाही की याचं गणित, या क्षणाचं गणित मांडता येत नाही, म्हणूनच त्यांनी त्याला सिंग्युलर म्हटलेलं आहे. आणि स्टेडी स्टेट थेअरीच्या बाबतीमध्ये एक असा आक्षेप मला वाटतं होता की जे मधल्या ह्याच्यामध्ये की नवीन आकाशगंगा तयार होत जातात, तिथे काही नसतं त्यामधून, त्याही गोष्टीला मला वाटतं आक्षेप घेण्यात आला होता की काही मॅटर नसताना कशा तऱ्हेने अशा आकाशगंगा पुन्हा नवीन तयार होत आहेत. तर त्याबद्दल आपलं काय स्पष्टीकरण? तर असा एक भौतिकशास्त्रातला नियम आहे की ऊर्जा आणि वस्तुमान हे अक्षय असतं. म्हणजे त्यांच्यात एकमेकात परिवर्तन होऊ शकतं, परंतु त्यांची एकंदर जी क्वांटिटी आहे, त्यांचं एकंदर जे परिमाण आहे त्याच्यात कमी जास्त होत नाही. तर असं असताना नवीन पदार्थ कसे उत्पन्न होऊ शकतात? तर याचं उत्तर स्थिरवत स्थिती सिद्धांतामध्ये असं दिलं जातं की एकंदर ऊर्जा, तिचा जो एक साठा आहे, तिचं जे पार्श्वभूमी आहे ती पाहिली तर त्यातून हे नवीन पदार्थ उत्पन्न होऊ शकतात आणि हा जो सिद्धांत आहे त्याला धक्का बसत नाही. त्यामुळे जरी आपल्याला वाटलं हे कुठून निर्माण झाले तरी अदृश्य असा परंतु वास्तविक असलेला असा एक ऊर्जेचा साठाही आहे तिथं आणि त्यातून हे आपण मधून काढून घेतो, अशी एक कल्पना याच्यात आहे. एक शेवटचं या संदर्भात विचारायचं, नासदीय सूक्तामध्ये ऋग्वेदामध्ये जे त्यांनी वर्णन केलेलं आहे हिरण्यगर्भाचं, त्यामध्ये मला वाटतं ती संकल्पना आपल्या स्टेडी स्टेट थेअरीशी अतिशय जुळणारी आहे की ते होतंच पूर्वीपासून, म्हणजे काळ पूर्वीपासूनच होता, ही अवस्था पूर्वीपासूनच होती, असं ऋग्वेदामध्ये मला वाटतं नासदीय सूक्तामध्ये एक वर्णन आलेलं आहे. त्याबद्दल आपल्याला काही? एकंदर नासदीय सूक्ताबद्दल मला असं म्हणायचं की ज्यांनी त्याच्यात आपले विचार व्यक्त केलेत ते प्रगल्भ विचार करणारे असावेत. कारण आज जे आपल्याला वैज्ञानिक प्रश्न पडत आहेत त्या तऱ्हेचेच प्रश्न त्यांनी विचारले आणि त्याच्यात मुख्य म्हणजे असं त्यांनी प्रश्न विचारलेत, त्यांना उत्तरं माहिती होती किंवा असंच होतं असं विधान त्यांनी केलेलं नाही. आणि हा जो एक वैज्ञानिक चौकशीचा भाग आहे की आम्हाला नवीन गोष्टींची माहिती करून घ्यायची, प्रश्न विचारायचे, जिज्ञासा व्यक्त करायची, हे त्या नासदीय सूक्तातून जे स्पष्ट होतं ते अतिशय विचारात घेण्याजोगं आहे. जे विविध ग्रह तारे आहेत ते गुरुत्वाकर्षणाच्या बलाने फिरत असतात. हे गुरुत्वाकर्षणाचं बल प्रचंड आहे आणि सूर्यापासून असंख्य ताऱ्यांमध्ये विविध स्फोट होतात, त्यामध्ये परमाणूच्या विघटनाची क्रिया चालते. तर गंमत अशी आहे की विश्वाच्या निर्मितीबाबतचे जे काही दोन संकल्पना आहेत त्यामध्ये ह्या पुंजवादाचा म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचा, परमाणूंच्या संबंधातला आणि गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा, या दोन्हींचा कुठे संबंध आलेला नाही. तर अशा तऱ्हेची एकत्रित संकल्पना अस्तित्वात येत आहे का? आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकात वाचतो की गुरुत्वाकर्षणाचा नियम पहिल्यांदा न्यूटननी मांडला, त्यानंतर आईन्स्टाईन हा महत्त्वाचा मोठा पुढचा टप्पा होता. तर न्यूटनला लोकांनी विचारलं होतं की गुरुत्वाकर्षणाचं मूळ कशात आहे, याबद्दल तुला काही म्हणायचं का? तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं तर हायपॉथिसिस नॉन फिंगो, म्हणजे मी तर्क करत बसत नाही. म्हणजे त्याला ते असं म्हणायचं होतं की हा प्रश्न अतिशय गहन आहे, त्याचं उत्तर मला काही माहीत नाही आणि मी ते शोधायला वेळ खर्च करणार नाही, मला आणखीनही महत्त्वाची कामं करायची, असं त्याला सांगायचं होतं. तर हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही की गुरुत्वाकर्षणाचं मूळ कशात आहे. अर्थात आपण इतर क्रिया पाहिल्या, विद्युत चुंबकीय क्रिया आहे किंवा ज्याला मंद क्रिया म्हणतो, तीव्र क्रिया म्हणतो, ह्या तीन गुरुत्वाकर्षणाव्यतिरिक्त तीन मूळ क्रिया आहेत.
या तिन्ही मूळ क्रिया एकत्र आणायचे प्रयत्न सध्या चालू आहेत आणि त्यासाठी आपल्याला अणूच्या अंतरंगात शिरावं लागतं. तुम्ही ज्याला क्वांटम सिद्धांत म्हणाल, पुंजवाद म्हणाल, त्याचा आसरा घ्यावा लागतो. आता जर तुम्हाला गुरुत्वाकर्षणसुद्धा त्या एकंदर छत्रीखाली आणायचं असलं तर त्यासाठी गुरुत्वाकर्षण आणि क्वांटम सिद्धांत यांचा मेळ घालून दिला पाहिजे. त्यासाठी पुष्कळ प्रयत्न चालू आहेत, परंतु अजूनही मानण्याजोगं यश कोणाला मिळालेलं नाही, कारण प्रश्न हा फार गहन आहे. कदाचित या पुढच्या शतकामध्ये याचं उत्तर आपल्याला सापडूही शकेल. तसं झालं तर ती एक आपली मोठी पायरी आपण चढलो असं आपण म्हणू शकतो. आपण आता गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात आईन्स्टाईनचा उल्लेख केला. आईन्स्टाईनने असं एका ठिकाणी म्हटलंय की परमेश्वर जुगार खेळलेला नाही. हे वाक्य कशा संदर्भामध्ये तो म्हणालेलं आहे? हां, ते गॉड डझंट थ्रो डाईस, प्ले डाईस असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण पासे फेकले की नेमकं कुठला आकडा त्या पास्यातनं वर येईल हे सांगता येत नाही, पण त्याची संभाव्यता आपण सांगू शकतो. तर क्वांटम सिद्धांताचा उदय जेव्हा होत होता तेव्हा आईन्स्टाईनला त्यातून जे काही बाहेर येत होतं ते पटत नव्हतं आणि क्वांटम सिद्धांताचं असं मुख्य म्हणणं असतं की कुठल्याही सिस्टमचं, आता आपण अणूच्या आत खोल जायला पाहतो, अणूची रचना कशी आहे पाहतो, तर त्याचं जे विज्ञान आहे, त्याचं जे एकंदर गतिशास्त्र आहे, क्वांटम मेकॅनिक्स म्हणतात, त्यामध्ये न्यूटनचे नियम लागू पडत नाहीत. आणि न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे असं सांगता येतं की एखाद्या गोष्टीची सुरुवात अशा तऱ्हेनं झाली तर त्याचा शेवट असा होईल. हे एक प्रकारची निश्चिती त्यामध्ये जी होती, सर्टन्टी, ती क्वांटम सिद्धांतामध्ये नव्हती. तिथं त्याची जागा संभाव्यतेनं घेतली, ती प्रॉबॅबिलिटी. म्हणजे कदाचित असं घडेल, कदाचित तसं घडेल. आणि आईन्स्टाईनला असं वाटायचं की ही जी संभाव्यता आपल्या क्षेत्रामध्ये घुसली ही बरोबर नाही आहे. त्यासाठी खरोखर आपल्याला आणखीन काही खोलात शिरावं लागेल. म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की गॉड डझंट प्ले डाईस, म्हणजे काय होणार नक्की सांगता येत नाही, आपण पासे फेकून ठरवूया, असं होत नाही, असं त्यांनी गमतीनं म्हटलेलं होतं. परंतु त्यामागं त्याचा तो विरोध दिसून येतो क्वांटम सिद्धांताला. नाही, एक या संदर्भामध्ये एक विचारायचं असं होतं की या विश्वाच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे किंवा नाही याबाबत खगोलशास्त्रज्ञांचं काय मत आहे? खगोलशास्त्रज्ञांचं असं काही मत नाही. काही शास्त्रज्ञ असं म्हणतात की जितकं लांब आपण पाहत जाऊ तिथं आपल्याला एक प्रकारची नियमबद्धता दिसते. जे काय घडते ते एखाद्या गुरुत्वाकर्षण म्हणा किंवा एकंदर विज्ञानाच्या नियमाप्रमाणे होते. तर मुळात हे नियम कसे अस्तित्वात आले हा एक मोठा प्रश्न आहे. हा कोणी विचारू शकतो. तर आता तुम्ही जर म्हणालात की नियम करता कोणीतरी आहे, एखादं देव म्हणा, काही लोक म्हणतात सुपर इंटेलिजन्स आहेत, कुठली तरी मोठी आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ अशी विद्वत्ता आहे जिच्यातून हे केलं जातं. तर देवाची कल्पना या दृष्टिकोनातून काही वैज्ञानिक मानतात. तर काही वैज्ञानिक म्हणतात की जरी अशा तऱ्हेनं आपण देवाचं अस्तित्व मानलं तरी त्यातून आपल्याला पुढं काही जास्त माहिती मिळत नाही. त्यामुळे एवढ्याकरता आपण देवाची निर्मिती का करावी, म्हणजे या कल्पनेची निर्मिती का करावी, अशा तऱ्हेनं काही वाद चालू आहेत. खुद्द आईन्स्टाईनही हा जो नंतरचा मुद्दा मी मांडला तो त्याचा या तऱ्हेच्या देवावर विश्वास नव्हता की जो नियम बनवतो किंवा विश्वाची निर्मिती करतो. परंतु त्याला असं वाटायचं की एकंदर नियम कसे आले हे एक न सुटलेलं कोड आहे. तर वैज्ञानिक नेहमी प्रश्न सोडवायला पाहतो, त्याची दृष्टी फार पुढं नसते की आता समोरच्या प्लेटमध्ये ताटामध्ये काय प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे. ते सोडवल्यावर आणखी नवीन प्रश्न दिसतील. आपण आता असं पाहिलं की विश्वामध्ये लक्षावधी आकाशगंगा आहेत. त्या गंगांपैकी एका आकाशगंगामधील एक मध्यम दर्जाचा छोटा तारा सूर्य, त्या सूर्याचं एक छोटासा ग्रह पृथ्वी, या पृथ्वीवरती आपण आहोत. तर आपले अन्य कोणी भावंड इतरत्र आहेत का? याबद्दल निश्चित पुरावा आपल्याला मिळालेला नाही. परंतु आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपले आकाशगंगेमध्ये खुद्द आपली मिल्की वे म्हणतो त्यामध्ये
100 अब्जाहून जास्त तारे आहेत आणि सूर्य त्यातला एक आहे. तेव्हा अशी आणि आता अनेक ताऱ्यांच्या भोवती ग्रहमाला पण सापडायला लागल्यात. तेव्हा आपली पृथ्वी किंवा आपली ग्रहमाला ही एकमेव ग्रहमाला आहे अशी स्थिती राहिलेली नाही. तेव्हा कल्पना अशी आहे की जर कुठं जीवसृष्टी असली तर तिला ऊर्जा लागते निर्मितीसाठी, विकासासाठी. ती ताऱ्याकडून मिळते, परंतु खुद्द तारा इतका प्रकाशवान आणि गरम असतो की तिथं जाऊन कोणी राहू शकत नाही. ते लांबच्या एका ग्रहावर राहून ती ऊर्जा घ्यायची. त्यामुळं एकंदर अशी स्थिती आता सर्वत्र असल्यामुळं आपण म्हणू शकतो की जीवसृष्टी असण्याची शक्यता पुष्कळ आहे. आणि त्याशिवाय आपण ज्या अणुरेणूंचे बनलेलो आहोत ते रेणू आपल्याला अंतराळात ताऱ्यांच्या दरम्यानच्या प्रदेशात दिसतात. तर ओरायन नेब्युला म्हणून आहे, मृग नक्षत्रातले प्रचंड ढग आहे, तिथं तारका निर्मिती होत असते. तिथं असे प्रचंड अणू सापडलेले आहेत. तेव्हा आपण असं म्हणू शकतो की जिथं हे मटेरियल तयार आहे तर त्या मटेरियलमधून पूर्ण वस्तू, पूर्ण मूर्ती तयार होऊ शकेल. त्यामुळे संभाव्यता आपण विचारात घ्यायला पाहिजे. आता आपण पाहिलं की माणसाचं कुतूहल त्याला कधी स्वस्थ बसू देत नाही आणि या कुतूहलापोटीच माणूस नैसर्गिक जे काही नियम आहेत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती कोडी उलगडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधूनच विश्वाच्या निर्मितीचं कोडं उलगडण्याच्या प्रयत्नामध्ये मानव गेली 2000 वर्ष प्रयत्न करतोय. पण आपण असं पाहिलं की वेगवेगळे सिद्धांत जरी मांडले असले तरी त्याला अंतिम यश आलेलं नाही. ते बरोबरच आहे म्हणा, कारण जर 15 ते 20 अब्ज वर्ष एवढं जर विश्वाचं वय असेल तर 2,000 वर्षामध्ये या विश्वाचा शोध माणसाला लागणं पण अवघडच आहे. पण तथापि या दृष्टीने पावलं पडत आहेत. माणूस चंद्रावर गेलाय, निरनिराळी यानं गुरुवर पोचलेली आहेत, शनीच्या कड्याची आपण हे बघतो आहोत, मंगळावरती आपली यानं उतरलेली आहेत आणि ह्या सर्व दृष्टीने आपला प्रवास चालू आहे. मला वाटतं हे जे काही कोड आहे हे उलगडण्याचा प्रयत्न मानवातर्फे नक्कीच चालू आहे. या संदर्भामधली अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला डॉक्टर नारळीकरांनी या भागामध्ये दिली. पुढच्या भागामध्ये सुद्धा ते काही दैनंदिन विज्ञानामधल्या महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहेत. या भागासाठी ही माहिती दिल्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे.